अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजच्या या नवीन स्वामी संदेशामध्ये सर्व स्वामी भक्तांचाच पुन्हा एकदा स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश तुम्ही मन लावून शेवटपर्यंत नक्कीच ऐका. आणि जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. स्वामी भक्तांनो, कधी कधी माणूस परमेश्वराची सेवा करून परमेश्वराची भक्ती करून थकून जातो, परंतु जीवनात कुठलाच बदल दिसत नाही. जे आहे तसंच जीवन सुरू असतं आणि माणसाला वाटतं की आता हे सर्व काही सोडून द्यावं. आता माझ्या या जीवनाचा काही अर्थ उरलेला नाही. मी जे हे सर्व काही केलं हे सर्व वाया गेलं, असे उलटसुलट नकारात्मक विचार माणसाच्या मनामध्ये येऊ लागतात. परंतु स्वामी भक्तांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, आपण जी परमेश्वराची सेवा भक्ती करतो ना, ती कधीच वाया जात नाही. असा विचारसुद्धा मनात आणू नका की माझी सेवा आणि माझी भक्ती वाया गेली. तुम्ही जी परमेश्वराची सेवा करत आहात ना, ती जीवनात कधीच वाया जाणार नाही, हे निश्चित आहे. स्वामी भक्तांनो, कधी कधी आपल्या जीवनात बदल दिसत नाही. आपण भक्ती करतो पण परिणाम दिसत नाही. परंतु एक गोष्ट आपल्या लक्षात येत नाही की आपण भक्ती करत असताना आपलं जीवन हे स्थिर राहतं, पुढेही जात नाही आणि मागेही येत नाही. म्हणजे परमेश्वर आपल्याला घडवत असतात. आपण ज्या कठीण काळातून जातो ना, त्या कठीण काळाचं महत्त्व आपल्याला समजावं. माणसाने थोडी भक्ती केली, थोडी सेवा केली की लगेच माणसाला काहीतरी मिळालं तर त्या गोष्टीची किंमत माणसाला राहणार नाही. म्हणून योग्य वेळ आल्यानंतरच परमेश्वर प्रत्येक गोष्ट भक्ताला देत असतात. म्हणून स्वामी भक्तांनो, योग्य वेळेची वाट तुम्ही नक्की बघा आणि परमेश्वराची सेवा कधी सोडू नका. म्हणून लगेचच कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी मी तुमची नेहमी सेवा करणार असं नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये आपण खूप काही सहन करतो. कधी दुःख सहन करतो, कधी अन्याय सहन करतो, कधी जीवनामध्ये काही गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाही तेव्हा निराशा सहन करतो. प्रयत्न करूनही फळ मिळत नाही तेव्हा अपयश सहन करतो. परंतु लक्षात ठेवा, हे सर्व सहन करायची शक्ती आपल्याला मिळते कुठून? परमेश्वरच आपल्याला ही शक्ती देतात. हे सर्व आपण सोसतो, हे सर्व काही आपण सहन करतो, हे सर्व परमेश्वराच्या आशीर्वादामुळेच सहन करतो. आपल्याला एवढी सहन करण्याची शक्ती अलीकडून ही परमेश्वरानेच दिली आहे. परमेश्वर प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षणी भक्ताला घडवत असतात. एखाद्या गोष्टीसाठी जोपर्यंत भक्त पात्र होत नाही ना, तोपर्यंत परमेश्वर ती गोष्ट भक्ताला देतच नाही. म्हणून अगोदर आपली पात्रता सिद्ध करा आणि नंतरच त्या गोष्टीचा मोह ठेवा. जर एखाद्या अल्पवयीन मुलाने खूप करोडो रुपयांची अपेक्षा ठेवली तर ते करोडो रुपये आल्यानंतर तो त्यांना सांभाळू शकेन का? तर अजिबात नाही, कारण त्याला तेवढं ज्ञानच नसतं. म्हणून कधीकधी एखादी गोष्ट न मिळालेली बरी असते. म्हणून स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, योग्य क्षणी योग्य गोष्टी मिळाल्या तरच आयुष्य सुखी आणि समाधानी होतं. कधीकधी काही गोष्टी अचानक मिळाल्या तर माणूस बेभान होतो आणि त्या गोष्टींचं काय करू आणि काय नको असं त्याला होतं. आणि माणूस कधीकधी आयुष्यामध्ये खूप मोठ्या चुका करून बसतो. म्हणून योग्य वेळ आल्यानंतर आपल्या कष्टाच्या आपल्याला श्रमाचं फळ मिळणार आहे, एवढं लक्षात ठेवा. स्वामी भक्तांनो, कष्ट करून आपण जे काही मिळवतो, जे काही कमवतो ना, त्याची खरी किंमत आपल्याला समजत असते. परंतु एखादी गोष्ट फुकट मिळू द्या, कुणी देऊ द्या, ज्यासाठी आपण कष्ट केलेले नसतात, अशा गोष्टींची किंमत आपल्याला अजिबात नसते. म्हणून परमेश्वर तुमची परीक्षा बघत असतात. जोपर्यंत तुम्ही त्या गोष्टीला सांभाळण्या इतपत पात्र होत नाही ना, तोपर्यंत ती गोष्ट परमेश्वर तुम्हाला देत नाही. म्हणून असं समजू नका की मी जी सेवा केली, मी जी भक्ती केली, मी जी परिश्रम प्रयत्न केले ते सर्व वाया गेले. तर असं अजिबात नाही. कधीकधी काही गोष्ट आपल्या मनाविरुद्ध घडतात, आपल्या मनासारख्या घडत नाही, तेव्हा भक्त निराश होतात. त्यांना असं वाटतं की मी हे सर्व काही केलं परंतु माझ्या मनासारखं काही झालं नाही. परंतु लक्षात ठेवा, परमेश्वर सर्व काही तुमच्या मनासारखं करतीलच असं नाही, परंतु तुमच्यासाठी जे चांगले असतील ते परमेश्वर तुम्हाला नक्कीच देतील. स्वामी भक्तांनो, कधीकधी जीवन जगत असताना अचानक अशी व्यक्ती भेटते ज्या व्यक्तीमुळे आपलं आयुष्य बदलून जातं, एक वेगळ्या टप्प्यावर जातं. आयुष्यामध्ये सुख येतं
समाधान येतं, आनंद येतो. हे सर्व कशामुळे झालं? इतके दिवस तुम्ही जे काही सहन केलं किंवा इतके दिवस जे तुम्ही परिश्रम केले, मेहनत केली, सेवा केली, स्वामींची भक्ती केली, त्या भक्तीचं तर हे फळ असतं. म्हणून जीवन कधी बदलेल हे सांगता येत नाही. म्हणून जीवनाला दोष देऊ नका. जीवन आनंदाने जगा. योग्य वेळ आल्यानंतर असा चमत्कार घडेल की ज्या चमत्काराने तुमचं जीवन बदलून जाईल आणि आयुष्यातील आनंद, सुख, समृद्धी परत येईल. स्वामी भक्तांनो, वेळ ही कोणाच्याच हातात नसते. वेळ ही कोणी थांबवू शकत नाही. वेळ ही बदलत असते, परंतु चांगली वेळ आणणं हे आपल्या हातामध्ये आहे. आपण जर आज चांगले वागलो, चांगले परिश्रम केले, योग्य मेहनत केली, कोणाचं काही वाईट केलं नाही, तर आपली नक्कीच चांगली वेळ येईल. अनेक लोक आज जीवनामध्ये फक्त स्वतःचा स्वार्थीपणा बघत आहेत. फक्त स्वतः कसं मोठं होईल हा विचार करत आहेत. परंतु लक्षात ठेवा, तुम्ही स्वतः मोठे व्हा, परंतु दुसऱ्याला कधी कमी लेखू नका. तुम्ही स्वतः मोठे व्हा, परंतु दुसऱ्याच्या पोटावरती कधी पाय देऊ नका. स्वामी भक्तांनो, स्वार्थी विचार करणं हे काही वाईट नाही, परंतु स्वार्थी विचार करून इतरांना दुखावणं, इतरांना त्रास देणं, इतरांच्या हक्काचं हिसकावून घेणं हे चुकीचं आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हाला कोणाची मदत करायची नाही तर करू नका, मात्र कोणाचं वाईट तरी करू नका. जीवन जगत असताना आपल्याला हेच समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आपण ज्या गोष्टी करतो त्या गोष्टींचं लगेच काही मिळत नाही, मात्र योग्य वेळ आल्यानंतर प्रत्येक गोष्ट मिळत असते. चांगल्या कामाचं चांगलं फळ मिळत असतं आणि वाईट कामाचं वाईटच होत असतं. म्हणून स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, तुम्हाला असं वाटत असेल की मी कोणाचं तरी वाईट करेल परंतु माझं काही वाईट होणार नाही, असं अजिबात नाही. तुम्ही अनेक लोक बघत असाल ज्यांनी इतरांचं वाईट केलं परंतु आज त्यांचं चांगलं आहे, परंतु त्यांची ही वेळ बदलणार आहे. ज्या लोकांनी इतरांचं वाईट केलं आहे ना, परमेश्वर त्यांना त्याची शिक्षा नक्की देणार आहे. जरी आज ते चांगले जगत असतील, खूप पैसे कमावले असतील, परंतु लक्षात ठेवा, जर दुसऱ्याच्या ताटातलं तुम्ही हिसकावून घेत असाल तर परमेश्वर तुम्हाला कधीच माफ करणार नाही. स्वामी भक्तांनो, आज आपण बघत आहोत हे जीवन जगत असताना अनेकदा खूप दुःख या जीवनामध्ये आहे. आज कोण कधी कसा बदलेल, कोण कोणाला कसा धोका देईल, कोण कोणाचं कसं वाईट करेल हे आज सांगता येत नाही. दिवस बदलले आहेत. प्रत्येकजण प्रत्येकाचं बघतो आहे. कोणी कोणाचं बघायला आज रिकामा नाही. कोणी कोणाला मदत करायला तयार नाही. हे कलियुग आलेलं आहे, परंतु परमेश्वर सर्व काही बघत आहेत आणि परमेश्वर प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवतात, हे सुद्धा तुम्हाला माहीतच असेल. वेळ बदलेल, दिवस बदलतील, परंतु कर्माचं फळ कधी कोणाला चुकणार नाही. स्वामी भक्तांनो, जे कर्म आपण केलं आहे ना, त्या कर्माचं फळ भोगल्याशिवाय आपल्याला मोक्ष मिळणार नाही. स्वामी भक्तांनो, आज तुम्हाला खूप आनंदी जीवन जगायचं असेल, त्यासाठी तुम्ही वाटेल ते करायला तयार असाल, परंतु लक्षात ठेवा, सर्व काही करा, परंतु काही दुसऱ्याचं वाईट होईल ना, दुसऱ्याला त्रास होईल ना, असं कधी काही करू नका. तुम्हाला करायचीच असेल तर मेहनत करा, प्रयत्न करा, पुन्हा पुन्हा काहीतरी मिळवण्यासाठी प्रयत्न करा, तुमची मेहनत वाढवा. तुम्ही जे करता आहात ते प्रामाणिकपणे करा, चांगल्या मार्गावर चला. बघा, स्वामी तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुम्हाला ती गोष्ट नक्कीच देतील. आपण एखाद्या गोष्टीसाठी खूप वाट बघत असतो, परंतु योग्य गोष्ट न मिळाल्याने आपण निराश होतो. परंतु लक्षात ठेवा, तुम्ही जी वाट बघता ना, ती आतुरतेची असते. तुम्ही हे लक्षात घ्यायला हवं की जोपर्यंत आपण त्या गोष्टीला सांभाळणं इतकं योग्य होत नाही, तोपर्यंत त्या गोष्टीचे आपण मालक होऊ शकत नाही. स्वामी भक्तांनो, या जगामध्ये कुठलीही गोष्ट ही कायम टिकणारी नसते. योग्य वेळ आल्यानंतर प्रत्येक गोष्टीला अंत असतो. मग तो अहंकार असू द्या, तो गर्व असू द्या, किंवा ती कुठलीही वस्तू असू द्या, किंवा अहंकार असू द्या, काही असू द्या, वेळ आल्यानंतर तिचा नाश होणारच आहे. म्हणून तुम्ही स्वतःलाही जास्त मोठं समजू नका, कारण आपण तर सर्वसाधारण मनुष्य आहोत, परंतु परमेश्वर आपल्या सर्वांवर लक्ष ठेवून आहे. म्हणून स्वतःला कधी मोठं समजायचं नाही. मोठे कोण आहेत? मोठे आपले आईवडील आहेत, आपले वडीलधारे माणसं आहेत. म्हणून स्वतःला मोठं समजू नका. सर्व समान आहेत. आपल्यापेक्षा अनेक जण मोठे आहेत, ज्ञानी आहेत. म्हणून स्वतःला मोठं समजून गर्व करू नका. आपण तर परमेश्वराचे सेवक आहोत. आपण फक्त सेवा करायची, आपण फक्त भक्ती करायची. स्वतःला कधी मोठं समजायचं नाही.
स्वामी भक्तांनो, एखादी गोष्ट परमेश्वर देतो आहे तर त्या गोष्टीचा आनंदाने स्वीकार करा. तुमच्या जीवनामध्ये एखादी गोष्ट येत असेल, तुमच्या घरामध्ये एखादी गोष्ट येत असेल किंवा व्यक्ती येत असेल तर तिला नाकारू नका. परमेश्वर जे देतात ना ते तुमच्या कल्याणासाठी देत असतात. स्वामी भक्तांनो, तुम्हाला आज ती गोष्ट वाईट वाटत असेल, चुकीची वाटत असेल, परंतु योग्य वेळ आल्यानंतर तुम्हाला कळेलच की त्या गोष्टीमुळेच तुमचे दिवस बदलले. स्वामी भक्तांनो, माणूस हा आपलं भविष्य बघू शकत नाही, परंतु माणूस हा आपलं वर्तमान काळ आणि भूतकाळ तर जाणवू शकतो. त्याला माहीत आहे. म्हणून भूतकाळामध्ये झालेल्या चुका आता पुन्हा करायच्या नाही. वर्तमानामध्ये जेवढ्या चुका कमी करता येतील तेवढ्या कमी करण्याचा प्रयत्न करायचा. वर्तमान काळामध्ये आपल्यामुळे इतरांच्या चेहऱ्यावर हसू येत असेल तर नक्कीच आपण भाग्यवान आहोत हे समजून घ्यायचं. म्हणून दुसऱ्याचं कधी चांगलंच करा, वाईट करू नका. दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचा प्रयत्न करा. स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये नेहमी सकारात्मक विचार करायचा. जेव्हा जीवनामध्ये एखादं काम अडलं असेल, जीवनामध्ये एखादी गोष्ट मिळवायची असेल, काही मनासारखं घडत नसेल तर नेहमी सकारात्मक विचार करायचा. सर्व काही चांगलंच होईल असा विचार करायचा. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, जोपर्यंत स्वामी महाराज आपल्यासोबत आहेत तोपर्यंत आपलं कोणीच काही वाईट करू शकत नाही. जीवन हे एखाद्या चढउतारासारखं असतं. कधीकधी खूप वेगाने आपण प्रगती करतो, कधीकधी चढ लागतो, मागे येण्याची भीती वाटत असते. परंतु जेव्हा आपण परमेश्वराची भक्ती करतो, स्मरण करतो, तेव्हा नक्कीच परमेश्वर आपल्याला पुढं जाण्यासाठी आधार देत असतात, मार्ग दाखवत असतात. म्हणून चांगले दिवस आले की लगेच जीवनामध्ये अहंकार गर्व करायचा नाही आणि वाईट दिवस आले की लगेच खचून जायचं नाही. जीवनामध्ये जे मिळवायचं आहे त्यासाठी फक्त प्रामाणिक प्रयत्न करायचे. प्रामाणिक प्रयत्न केल्याने माणसाला नक्कीच जीवनामध्ये यश मिळतं. स्वामी भक्तांनो, जेव्हा आनंदाचे दिवस येतील तेव्हा शांत राहा. जास्त गर्व करू नका किंवा आपले पाय जमिनीवर ठेवा. आणि जेव्हा दुःख येईल तेव्हा चांगल्या शक्तीने त्या दुःखाला सामोरं जा. बघा, तुमचं जीवन स्थिर राहण्यास तुम्हाला मदत होईल. स्वामी भक्तांनो, जेवढं मन शांत ठेवता येईल तेवढं शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण शांत मनातच परमेश्वराचं अस्तित्व असतं. मनामध्ये जेवढे विचार सुरू असतील, मन जेवढं चंचल असेल ना तेवढं आपण योग्य मार्गापासून दूर जात असतो, चांगल्या मार्गापासून दूर जात असतो. म्हणून मन जेवढं शांत ठेवता येईल तेवढं शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. स्वामी भक्तांनो, माणसाने जीवनामध्ये कसं वागायचं, कसं राहायचं हे सर्व परमेश्वर आपल्याला सांगतच असतात, शिकवत असतात, मार्ग दाखवत असतात. किंवा आपले आईवडील असतील, आपले मार्गदर्शक असतील, हे सर्व आपल्याला सांगत असतात. परंतु प्रत्येकजण 100% बरोबरच आहे असंही नसतं. परंतु ज्याचे त्याचे विचार आपल्याला सांगत असतो. आपल्याला जे चांगले विचार आहेत ते नक्की घ्यायचे आहेत आणि जे वाईट विचार आहेत ते सोडून द्यायचे आहेत. परमेश्वर आपल्याला मार्ग दाखवत असतात. आपले मार्गदर्शक, आपले गुरु, आपले आईवडीलसुद्धा आपल्याला मार्ग दाखवत असतात. परंतु समाजातील किंवा इतर आपल्या आजूबाजूला असेही लोक असतात जे आपल्याला कधीकधी वाईट मार्ग दाखवत असतात. आपल्याला सांगत असतात की तू हे करू नकोस, तू हे कर, हे केल्याने तू पटकन मोठा होशील, यामध्ये खूप पैसा आहे. परंतु आपल्याला हे जाणून घ्यायचं असतं की तो मार्ग वाईट आहे की चुकीचा आहे की चांगला आहे. कारण जर मार्ग वाईट किंवा चुकीचा असेल तर तुम्ही कितीही पैसा कमावला, कितीही मोठे झाले तरी तुम्ही समाधान किंवा मुक्ती मिळवू शकत नाही. म्हणून लक्षात ठेवा, थोडं कमी कमवा परंतु चांगल्या मार्गाने कमवा. थोडं कमी मोठे व्हा परंतु चांगल्या मार्गाने जा. स्वामी भक्तांनो, कुठल्याही प्रकारे शॉर्टकट निवडू नका. कोणीही रातोरात करोडपती होत नाही. प्रत्येकाला मेहनत करावी लागते. रातोरात करोडपती होणाऱ्याला त्या पैशाची किंमत नसते. परंतु जो माणूस कष्ट करून करोडपती होतो त्याला त्या प्रत्येक रुपयाची किंमत माहीत असते. कारण त्याने घाम गाळलेला असतो, त्याने कष्ट केलेले असतात. म्हणून कष्ट केलेला पैसा हा दीर्घकाळ टिकतो आणि तो योग्य मार्गाला जातो. आणि कष्ट न करून मिळवलेला पैसा हा वाईट मार्गाला जात असतो.
आज तुम्ही कष्ट न करता इतरांना फसवून पैसे कमवाल आणि तुमची पुढची पिढी तुमच्या डोळ्या देखत तो पैसा पाण्यासारखा उधळेल. म्हणून लक्षात ठेवा, दिवस बदलायला वेळ लागत नाही. मग ते वाईट दिवस असू द्या किंवा चांगले दिवस असू द्या. कुठल्याही गोष्टीचा अहंकार किंवा गर्व करू नका. परमेश्वर सर्व बघतो आहे. परमेश्वर प्रत्येक तुमच्या कर्माचा हिशोब ठेवतो आहे. मग कर्म चांगले करा. जरी वाईट दिवस असतील तरी असू द्या, मात्र तुम्ही तुमचे चांगले कर्म कधी सोडू नका. स्वामी भक्तांनो, आजचा सुंदर स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.